डॉक्टर शबनम शेख यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कार। अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील खेड्यात जन्मलेल्या शबनम यांची क्रीडा या प्रकारात महिलांची कुस्ती या विषयात PhD पूर्ण करणाऱ्या भारतातील सर्वात तरुण भारतीय महिला म्हणून विशेष ओळख आहे। त्या भारतीय महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षक आहेत आणि कुस्ती खेळात पारंगत आहेत। पदक तालिकेत त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला कुस्तीपटूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवलं। 2023 मध्ये जॉर्डन इथं झालेल्या अंडर-20 विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने प्रथमच पदक जिंकली। अल्बानिया इथं अंडर-23 स्पर्धेत 1 सुवर्ण, 2 रौप्य, 3 कांस्य, तर 2021 मध्ये सर्बियामध्ये 1 रौप्य, 4 कांस्य पदकं मिळवली। 2019 मध्ये बल्गेरियात कॅडेट स्पर्धेत 2 सुवर्ण, 1 कांस्य, तर 2018 मध्ये उझबेकिस्तानात आशियाई कॅडेट स्पर्धेत 7 पदकं मिळवली। 2022 मध्ये फ्रान्समधील जिम्नासियाड स्पर्धेत 1 कांस्य आणि 2023 मध्ये दिल्लीत राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावलं। शबनम यांचा विश्वास आहे की क्रीडा प्रकारात महिलांचा सहभाग हा समानता, नेतृत्व कौशल्य आणि महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वाचा आहे। मैदानी खेळ मुलींचा आत्मविश्वास, शारीरिक मानसिक बळ आणि आरोग्य आणि सामाजिक आर्थिक प्रगती वाढवतात। खेळाडूंना ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणं हे शबनम यांचं ध्येय आहे। खऱ्या अर्थाने महिला कुस्तीला नवी उंची देणाऱ्या शबनम शेख यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान 2025 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। धन्यवाद। डॉक्टर शबनम शेख यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। कुस्तीसारख्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळात महिलांची दादागिरी घडवण्याची डॉक्टर शबनम शेख यांना क्रीडा प्रशिक्षक सन्मानाने गौरवण्यात येत आहे। चमकणाऱ्या हिरांना द्यावी प्रशिक्षणाची दृष्टीने जिंकण्या विश्व उद्याचे पाहिजे डॉक्टर शबनम शेख। खऱ्या अर्थाने महिला कुस्तीला नवी उंची देणाऱ्या शबनम शेख यांना सन्मानित करताना मला आनंद होत आहे। डॉक्टर शबनम शेख यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते। त्यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवर आणि स्टेजवरील सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। मी डॉक्टर शबनम शेख, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच। मी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबेजळगाव या छोट्याशा खेडेगावातील आहे आणि माझं जर्नी मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये शेअर करू इच्छिते, कारण की पहिलवान म्हटलं की जास्त बोलत नाही असं असतं। तर मी ग्रामीण भागातून, माझे वडील आर्मीमध्ये होते आणि आई माझी गृहिणी आहे। कुस्तीमध्ये माझे वडील पहिलवान असल्यामुळे मला कुस्ती क्षेत्रामध्ये येण्याची संधी मिळाली, कारण की फक्त मला बजरंगबलीची प्रतिमा आणि बजरंगबलीचा जो गदा आहे ह्याची मला खूप जास्त आवड होती। फक्त माझं आधी एक टार्गेट होतं की मला काही करून बजरंगबलीचा गदा जो असतो तो आपल्या खांद्यावर यजमान करायचा आहे, पण त्याच्यासाठी नॅशनल, स्कूल नॅशनल, आंतरराष्ट्रीय स्पर्धा मला पार्टिसिपेशन करावं लागेल, मेडल घ्यावं लागेल असं नंतर माहीत होत गेलं। मग माझं नॅशनलला मेडल आले, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मला वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन चॅम्पियनशिपला मी भारताला मेडल मिळवून देऊ शकले। त्याच्यानंतर महान भारत केसरी हा सर्वात मोठा भारताचा टायटल असतो महिलांमध्ये, 72 किलो ओपन गटामध्ये मी तो टायटल जिंकले, महान भारत केसरी विजेता झाले। त्याच्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे राजकीय म्हटलं की मला एवढं काय राजकारण काय म्हणजे माहीत नव्हतं। सर्वात प्रथम मी आपले स्वर्गीय RR आबा पाटील यांनी मला पवार साहेबांना भेटवलं, कारण की पवार साहेब हे तेव्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते आणि तेव्हा पवार साहेबांनी सर्वात मोठी रक्कम म्हणजे 25,000 माझ्यासाठी मानधन दिलं होतं। ते म्हणजे त्या कालावधीमध्ये 2010 मध्ये खूप मोठी रक्कम होती माझ्यासाठी, कारण की खेळाडू म्हटलं की सर्व खूप मोठ्या घरचे नसतात। माझं आंबेजळगाव पासून 8 किलोमीटर अंतरावर माझं घर आहे, म्हणजे शेतात राहतो आम्ही, तिथून मला शाळेला रोज पायी जावं लागत होतं। आता देखील माझ्या घरापर्यंत रस्ता नाहीये जाण्यासाठी। 4 व्हीलरमध्ये जायचं म्हटलं की गाडी आधीच 3 किलोमीटर अंतरावर थांबावी लागते, ट्रॅक्टरनी जावं लागतं। आणि त्याच्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये स्पर्धा होत्या आणि एक राजकारण म्हटलं की कुस्ती क्षेत्र म्हटलं की आपल्या सर्वांना माहितीच आहे खूप जास्त पॉलिटिक्स चालतं
आणि त्याच्यामध्ये उतरले गावाकडे एक मुस्लिम समाजातून कुस्तीसारख्या क्षेत्रामध्ये उतरणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. हा माझा संघर्षमय, खूप मोठा संघर्षमय प्रवास राहिला. नातेवाईकांनी सर्वांनी परेशान केले. कपडे कसे असतात, कॉस्ट्युम कसं असतं. परत गावातील, माझं गाव म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, कारण की आदरणीय रोहितदादा पवार हे माझ्या तालुक्याचे आमदार आहेत, कर्जतचे. आणि कर्जत हा एकदम दुष्काळी भागातला तालुका आहे. आणि आता जेव्हापासून दादा आमच्या तालुक्यात आलेत तेव्हापासून आमच्या तालुक्याला कर्जत जामखेडचा मतदारसंघ न म्हणता आमदार रोहितदादांचा तालुका म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. तर कुस्तीमध्ये प्रवास सुरू झाला. जसं की मॅटवर कुस्ती असते, कुस्ती खेळली जाते माती आणि मॅटवर. तर माझ्याकडे मॅट अवेलेबल नव्हती, कारण की परिस्थिती जेमतेम असल्यामुळे. बाजरीचा जो भुस्सा असतो त्याच्यावर माझ्या वडिलांनी माझी प्रॅक्टिस करून घेतली. त्याच्यानंतर माझे एशियन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं मी. त्याच्यानंतर ज्युनियरमध्ये, सिनियरमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर एक असंच राजकारणी गोष्ट झाली. आपण जिंकलेले असताना देखील आपल्याला हरवलं गेलं. त्याच्यानंतर विचार घेतला की माझी ही स्वप्न, मला कोच बनवण्याचं हे माझं नसताना माझ्या आईचं स्वप्न होतं. तू काही कर, आपल्याला सर्व रूल्स रेग्युलेशन माहीत असतील, असं तू एनआयएस कर. एनआयएसला गेले आणि एनआयएस केलं. तिथं देखील इंडियामध्ये टॉप केलं. मेरी कॉम खाली हे माझे क्लासमेट होते. एनआयएसमध्ये ए ग्रेडने पास आउट झाले आणि त्याच्यानंतर युनायटेड वर्ल्ड लेव्हल 1 लेव्हल 2 चे कोर्स पास आउट केले. त्याच्यानंतर सलग 6 वर्षापासून भारतीय महिला संघाची प्रशिक्षक आहे. तसंच आपण सुलतान हा चित्रपट बघितला असेल सर्वांनीच. माझ्यासाठी तो खूप मोठा प्लॅटफॉर्म होता, कारण की अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि सलमान खान सरांना मीच कुस्तीचे त्याच्यामध्ये धडे शिकवलेले आहेत सुलतान चित्रपटामध्ये. आणि माझ्या सर्वात कमी एजमध्ये एनआयएस क्वालिफाईड करणारी मी भारतातील प्रथम महिला आहे. महाराष्ट्रातील देखील प्रथम महिला आहे जिने एनआयएस केलेलं आहे आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक करत आहे, प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्यामध्ये म्हणायला गेलं की जसं की माझ्या कमी एजमध्ये मी माझ्या आतापर्यंत 4 महिला खेळाडू, अंशू मलिक, सोनम मलिक, रितिका हुड्डा आणि विनेश फोगाट ह्या माझ्या स्टुडंट राहिलेल्या आहेत आणि त्यांनी देखील ऑलिम्पिकला प्रतिनिधित्व केलेलं आहे. माझं असं पुढचा ध्येय असं आहे की मी पवार साहेबांना सांगू इच्छिते, कारण की मी आपल्या महाराष्ट्र राज्यातून परराज्याचे खेळाडू घडवत आहे, त्यांना ऑलिम्पिकमध्ये प्लॅटफॉर्म निर्माण करून देत आहे. तर माझं एक ध्येय आहे की मी महाराष्ट्राची असताना मला कधीही कोणती फिमेल कोच मिळाली नाही, महिला, कारण की एक महिलाच महिलाशी आपले भावना, सुख दुःख शेअर करू इच्छिते. कारण की प्रत्येक गोष्ट आपण आपल्या पॅरेंट्सशी किंवा कोचला नाही सांगू शकत ओपनपणे, कारण की प्रत्येक सिच्युएशन वेगवेगळ्या असतात. खेळामध्ये कधी कधी अप्स अँड डाऊन चालू असतात. शून्यातून जग निर्माण करणं एवढं सोपं नसतं खेळाडूंना. सर्वांना जेव्हा आपण मेडल घेतो, प्लॅटफॉर्मवर देशाला प्रतिनिधित्व करतो, सर्वांना वाटतं हो खूप चांगले, ह्यांची लाईफ खूप चांगली आहे. पण आमचं तसं नाही. आम्हाला मॉर्निंगला 4:30 वाजता उठावं लागतं. तुम्ही कधी जरी म्हणले ना, संडेला आपण विचार करतो की आपण 8 वाजता उठू, पण नाही, बरोबर 5 वाजता जाग येते म्हणजे येतेच, असं शेड्यूल ठरलं. खाण्याचे, डाईटचे सर्व गोष्टी. पहिलवानाला खुराक जास्त पण लागतो, त्याच्यामुळं त्यांना आर्थिकरित्या खूप जास्त सपोर्ट लागतो. तर माझी अशी इच्छा आहे की मी जसं की कुस्ती या विषयामध्ये पीएचडी करणारी भारतातील प्रथम महिला आहे. तर माझं सेटनेचं पण देखील प्रिपरेशन चालू आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या राज्यामध्ये देखील महिलांसाठी चांगले चांगले इन्स्टिट्यूट ओपन करण्यात यावे. तसंच यशवंतराव चव्हाण यांच्याकडनं देखील, सेंटरकडनं देखील महिलांचे शिबिर लावण्यात यावे, कारण की महिलांना आजकाल स्वतःचे सेल्फ डिफेन्सची अतिशय आवश्यकता आहे. कधी कोणती सिच्युएशन, कोणता काळ कसा येईल सांगू शकत नाही आपण. माझं एक म्हणणं आहे, सर्वांनी कमीत कमी स्वतःच्या आयुष्यामध्ये दैनंदिन सर्व महिला खूप बिझी असतात, फोनमध्ये सर्वच बिझी असतात. तर आपल्या लाईफ स्वतःचं हे करण्यासाठी फक्त रोज 30 मिनिटे ते 20 मिनिटं काढण्यात यावे. व्यायाम करतो आवडीनं, आजाराला ये म्हणतो सवडीनं. तर बऱ्याच जणी मला काठ, कंबर दुखते बाबा, त्याच्यासाठी रोज 20 मिनिटं तरी आपल्या स्वतःच्या शरीरासाठी द्या, म्हणजे अतिशय चांगलं राहील. आणि जसं की आता म्हणण्यात आला की एक विषय, हुंडाबळी, वैष्णवी कसपटे ही माझी चांगली मैत्रीण पण होती.
तर त्याच्यामध्ये मला बोलायचे हुंडाबळीचा जो विषय मांडण्यात आलाय, कारण की फक्त पालकच मुलींना हुंडा देतात असं कधी म्हणतोय आपण, पण आजकाल जे सोशल मीडियाला एक ट्रेंड आले, खास कर स्पेशली पुणेकरांसाठी महिलांसाठी माझं एक म्हणणं आहे, जेव्हा आपण इंस्टाग्रामचे पेज ओपन करतो ना, आपण ब्युटिशियनला 20-25 हजार रुपये खर्च करतो, ज्वेलरी, साडी, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण खर्च करण्यापेक्षा आपण चांगला डाईट, चांगल्या गोष्टी घ्याव्या. कारण की ओके, चालतंय, मी एवढं बोलून इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बोलण्याचं धन्यवाद.